नमस्कार मित्रांनो, कोकम प्रेमी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आणि आपण आलो आज सोपारामध्ये निर्मलच्या जत्रे बघायला. तर माझ्यासोबत माझी मित्रमंडळी आहे आणि आज आम्ही रात्रीचे वाजले 10:30 आणि रात्रीच निघाले जत्रा बघायला. तर आज शनिवार असल्यामुळे म्हणजे निर्मलची जत्रा ही 12:30 वाजेपर्यंत असते. तर चला मी तुम्हाला दाखवतो निर्मलची जत्रा कशी असते. लगेच निघूया आपण. आहे सोपाराचा रस्ता निर्मलचा आणि पूर्ण ट्रॅफिक आहे. आणि समोरच आपल्याला भेटतोय एंट्रीचा गेट. तर म्हणजे इकडनं असं राईटला गेलो ना आपण तर हा गेला कळमला आणि हा सोपारा. आणि इथून सरळच गेलो ना आपण त्या गेटचा इथनं सरळ तर वसईला जातो रोड. आता माझ्यासोबत आहेत आपली मित्रमंडळी. प्रथमेश आहे, सण्या आणि अक्षय आणि सण्याची बायको आणि लाडकी आमची परी. चला आता आपण निघूया आत्मही जत्रेच्या एंट्री करूया. स्टार्टिंगला सर्व मार्केट सुरू होतं आणि पहिलंच परीने चालू केलं खेळणं बघायला. लहान पोरांची छान अशी भांडी वगैरे लावले तिकडे. लहान पोरांची भांडी सुरू होते. बरोबर. एक कपाट घेऊया काय रे? घेऊया कपाट. परी काय घेतलं तू? हा कपाट घे. कपाट तो पिंक कलरचा कपाट दिसतंय रे. दादा हा गोदरेजचा आहे का ते पहिलं? घेतला डन. डन का घेतला? डन. काय काय घेतलं दाखव. हे सर्व घेतलं. सर्व घेतलं ते. अजून का बाकी आहे? ते पण घेतलं ना. हे बघा हिने काय काय घेतलं. तर मिक्सर आहे. हा मिक्सर आणि हे सगळं हे सर्व घेतलं ना आपलं. अरे ब हे मच्छीचा तवा बघ. आणि इथे कुकर सुद्धा आहे. सिलेंडर फ्री आहे बघ. गॅस पण आहे. आता भांड्यांचं पूर्ण घेऊन झालेलं आहे सेट. आता आपण जाऊया पुढे. हो मस्त लाइटिंग केलं मित्रांनो. आता डिसेंबरचा महिना आहे आणि हा ख्रिस्ती गाव असल्यामुळे संपूर्ण 25 तारीखकडे तयारी चालू आहे यांची. चला आता आपण आतमध्ये जाऊया. संपूर्ण मार्केट लागतं आणि आज रात्री 12:30 वाजेपर्यंत हा मार्केट ओपन असणार आहे जत्रेचा. अक्षय तुला काय यायचं का? हाताला बांधले शोपीसला ठेवायला बघ भारी दिलं. पुढे बंदावून घेतो. हो ते नको तुला. कुठे दिसतोय? हा रे हे काय घेतलं अजून? लेझर लाईट काढतो तर काढून घे बघ. बाई तर टॅटूचं पण लावलं. कुठला काढायचा तुला बोल. काढायचं आहे ना बाई. कैसे? 1 इंच का 100 रुपये. 1 इंच 100 इंच के ऊपर है पैसा. कौन काढतो का? पाहिजे साप नको. सरस आहे.
हा कुठला पक्षी चला पुढे जाऊया आपण किचन वगैरे लावले छान असे घेतो गाडीला घेते का मला द्या हे लोणचं घे लोणचा का लोणचा आणि इथे जय महाराष्ट्राचे स्टॉल लोणचाचे सर्व खाद्यपदार्थ खाऊन बघ ना एक ट्राय करून बघ ना पण हा ओला आहे ना एक ट्राय करून बघ ना ट्राय कर एकदा काहीतरी एक चांगलं घे ना इथे एवढं संपणार आहे असं तर संपणार आहे ते ट्राय करण्यामध्ये दिवसात 100 जण उचलून घेऊन गेले त्याचे 1 किलो इथंच संपतोय असला कशाला गेला आता ना जे ही थोडी नाही ते बाई बघ एवढं घेतलं ना हा चांगलं आहे गेला तो पाठी मित्रांनो अजून बरंच आपल्याला लांब जायचं आहे तर हा मार्केट संपूर्ण पुढपर्यंत लांब आहे भरलेला घेऊन ये मला घेऊन दे याला आता बारका असताना आता लय घेतला असेल त्याने घेऊन ये त्याला बरं तिथे आला जीव काढाल माझा तो चिप्स हे दुव्याचा ट्राय करू घे ट्राय कर दुवा स्मोक खाली भाई जेवढं तेवढं फक्त बघायलाच भेटणार आपल्याला ते घ्यायचं का कायच नाही आपल्याला झुल्यामध्ये बसूया ना झुल्यामध्ये बसायचं हा मित्रांनो अक्षय गेम खेळता 20ला 6 हा सन्या घेतले का तर आज अक्षयने घेतले 6 घेतले थांब बघू दे आणि पहिला एक मिनिट आता अक्षय टाकतो बघूया हे साईडला मित्रा ए भाई वाचला थांब हलवलो टाका कोण टाकतो आता ए यार माझ्याकडे आहे हे लावू अरे थोडंच राहिलं रे कॉमेडी ब्लॉग जाऊन घेऊन येतो एकदम लांब नाही ठेवायचं बोलला इतका आता बघू सावन ट्राय करतो सावन अरे यार मोठा कशा उभा पण अक्षय बघ बंदूक भाई बंदूक बनते अक्षय यार इथं संपूर्ण असं गॉगलचा स्टॉल आहे आणि इथे वॉचचा अक्षय यार बंदूक नाही मारली तर कसं होणार यार हा गेम यस बंदूक बंदूक तर झाली पाहिजे सर्दी झाली अरे भाई गेम तर झाला पाहिजे भाई ही एक गन टाकले आता फक्त शूट करायची बाकी हे टाकले का अक्षय
तुला गाणे घनशोट घनशोट तुला देऊ घनशोट तुला घनशोट घनशोट 50 ला दा 50 ला दा अरे तो ग्रीन बोल मला आता सावन चालू करतोय. कुठला बोलला कुठला मारला लाल नाही थांब दाखवतो तुला बोल लास्ट आहे हा लास्ट आहे ना बाबा हा हिरवा आहे बघ तो एकदम चमकतोय तो हा एकदम चमकतोय तो अरे पडला तो हिरवा कुठला खाली पडला खाली पडला तो कुठला नाही झालेला आहे बंदुकीचा कार्यक्रम आणि ऍक्च्युली मला तर 2 भेटलेले त्यातले दोन्ही नेम लागलेत आणि सावंतला पण 2 चान्स भेटलेले पण त्यातलं सावंतला आणलं नाही पण अक्षयनी फोडला भाई अक्षयला दाखवला तो मारला भाई भाई काय ही 200 पाव ही 150 आणि काय आहे का कन्या 150 ही दोन्ही 200 ही 180 ते 200 वाली देऊ आहे का काय आहे ते हा काय आहे सुकेळी अच्छा वसईची फेमस सुकेळी आहे त्या वसईच्या केळी रे सुकेळी येतोय नाश्त्यासाठी खूप छान हा तू घेतोय ना कुठली घेतोय ही घेतो ही वाली बाकी ही द्या बाकी ही द्या पाव एक पाव 200 ची पाव आहे माहिती या केळीची माहिती काय बोला ना काय हवं आहे या केळीबद्दल वसईची फेमस केळी म्हणून बोला पहिला प्रसिद्ध सुकेळी आहे नॅचरल पद्धतीने सुकवली जातात खायला गोड लागतात पण त्याला कोणत्याही प्रकारचं ऍडेड शुगर वगैरे काही नाही टोटली नॅचरल आहे ओके त्यामुळे हेल्थच्या दृष्टीने खूप फायदेशीर आहे हाय प्रोटीन हाय कॅल्शियम हाय विटॅमिन आणि ही फक्त हिवाळ्यामध्ये विकली जातात की नाही ही माझ्या घरी 12ही महिने मिळते अच्छा हे सुके बनवण्यात आमचं 3rd जनरेशन आहे हे तुमची ओके. स्वतःची आहे का शेती वगैरे घरगुती आहे 150 रुपये भाव 180 भाव 200 घरगुती आहे ना घरगुती घरगुती आमचा आधीच आणि जर अशा प्रकारची ही आपल्या काकी 2 मिनिटं जर आपल्या ग्राहकांना मिळायचे असतील तर तुमचा ऍड्रेस किंवा कॉन्टॅक्ट नंबर घ्या ना माझा कॉन्टॅक्ट बोला. नंबर 9309156439 ओके नक्की अवश्य भेट द्या काकीची निर्मळ यात्रा जी चालू आहे त्यामध्ये हा थॉम्सन ओके विरार वेस्ट नंदापूर हे नाही परसाव बघा. 12ही महिने मिळते. तुमचं पण आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे कोकम प्रेमीच्या आम्ही नक्कीच तुमची ऍड करू पारंपरिक पद्धतीने आपल्या घरगुतीची शेती केळ्यांची आणि वसईमध्ये भरपूर अशा शेती केल्या जातात आणि ते आपल्याला वसईमध्ये बघायला भेटतात त्यातलाच एक प्रकार होता तो केळ्यांचा आणि त्यांनी आज बाजारामध्ये उपलब्ध केलेला त्यांचा घरगुती पदार्थ केळ्यांचा आणि स्वतःच्या घराची शेती होती आणि ते आज आपल्याला बघायला भेटलं सोपारा मार्केटमध्ये. तर आता आपण जाऊया पुढे. तर अक्षयला हे ट्राय करायचं होतं ऍक्च्युली काय आहे ते मला पण माहिती नाही पण बघतो
त्याच्यामध्ये काय लिहिलंय? स्मोक. हे बॅड हॅबिट्स नाही, हा हे खायचं नाही, काय रे? हे नाही खायचं. अरे अच्छा, मग बिस्किट त्याच्यावर ते आयस्क्रीम जर चिकटला चलो हे ट्राय करायचं नाही आपल्याला, तर आपण जाऊया पुढे. मित्रांनो आता संपूर्ण मार्केटचा बाजारपेठ संपवून आता आपल्याला मेन फोकसवर आलोय, तो म्हणजे अक्षयला जायचं होतं ना, अक्षयला जायचं आहे त्या ह्याच्यामध्ये सर्कसमध्ये, आणि ही त्याची स्टार्टिंग आहे. इथे कुठे यायचंय? मी 3दा जाऊन आलोय. तुला कुठे यायचं? मी 3दा जाऊन आलोय, 3दा मग त्याच्यामध्ये. आता परत एकदा जायचं ना तुला? पहिला याच्यामध्ये बसायचंय. इथून बसणार आहे? हा हे बसते हा बसणार आहे. इथून स्टार्टिंग होते आपला सर्कस, बसणार आहे ना याच्यात? आणि बसणार आहे. सावनला बसायचं याच्यात. परी बसणार आहे. परी हे बसते तू? परी बसते नाही बाई. हे तू याच्यामध्ये जाणार आहे? ह्याच्यामध्ये जाणार बसते ना? याच्यात? परी जाणार ना तू? लवकर बोल. हे बसू ना या गाडीमध्ये, आपणच्या गाडी बसव. चला आपण बसूयात. ते एक नवीन काहीतरी प्रकार आहे या आजच्या गावात जाऊन इसका है ये दाबने का है, ये प्रेस करना है यहाँ पे. पर क्या है ये? गन आहे गन. आणि काय टाकायचं? काली टाकायची, फटकून आवाज येतो, आग निघते. आग निघते. बाई हे घे रे, शिकाव जरा. कडक रे. मित्रांनो हा काहीतरी नवीनच आहे मार्केटमध्ये, आतापर्यंत बघितलं नव्हतं हे, तर मी तुम्हाला दाखवतो. हे बघा ही गण आहे, हिला अशी ओपन केली तर आपल्या घरगुती जी माचीस असते ना, ही बघा ही माचीसची गाडी आहे. हे खाली ऐसे इतने डालले का? ओके. अभी आता अशी कडक रे. सही आहे. कसं बनवलं असेल हे? ट्राय करा इसको. पर हे कैसा बनाय? इसको नीचे ले जाओ. ये हाथ अरे कायदे पकड़ो मेरे भाई. हाँ इसे ले जाओ नीचे. नया है वो. बस हो गया हो गया. उड़ो. एवढं हे नाही कर पाएगा शिकारी. कांडी फेल झाली. कांडी कांडी हे आयच्या घात अरे सही आहे, एक नंबर. मस्त आहे 100 रुपयाला. नीचे ले आओ, नीचे ले जाओ. आपण अमोलच्या याच्यातून दूर काढूयात. बस ये लो बस अभी ऊपर कर. बच्चा भी आएगा ना, मुझे नहीं बच्चे में ज्यादा ले लो आप. पण एक घेतलेली आहे पप्याला बंदूक. हे बघूया घरी काय करतो ते पराक्रम. आणि हे बघा गॅस फुगे वगैरे, गॉगल बघायला थांबले. बघूया नाही चांगले आहे, ही पण फ्लेम चांगले आहे. वाईट वगैरे का? हो हे बघ ना, ही वाली घे ना यातली. अवन बघू. हा आपण चांगला, हा कडक आहे, हा कडक आहे. अरे चांगला आहे. याच्या चेहऱ्याला छोटा वाटतो. तर सगळे येतात ना गोवाला घ्यायला नाही. कसं वाटतं? हा पण चांगला आहे. हा हा पण बेस्ट आहे. मित्रांनो बघ मी हा सिलेक्ट केलाय. तू मग कशी दाखवलेलं ना मला त्यांनी. मला वाटतं का नाही माहिती नाही मला, पण चांगलं वाटतं बोलतोय. आणि सावनने हा केलाय. तू कुठला घेतलाय रे? अरे हा पण ठीक आहे रे, बघू द्या. तो आहे ना ऑलरेडी याचा माझ्याकडे अशा आहेत.
मित्रांनो इथे अमोल स्वीट्सचं निर्मळ नाका यांचं बर्फीचं हे आहे आणि हे बघा चांगले स्वीट्स लावले तिकडे आणि चांगल्या स्वीट्सचे इथे त्यांनी स्टॉल लावून ठेवलेले आहेत. आपल्याला तेही दिसेल. अमोलचं स्वीट आहे का? अमोलचं स्वीट आहे का? घरगुती आहे का? म्हणजे नाही हे घरगुती बनवता का? हे घरगुती आहे तुमचं? ओके, छान असं लावलेलं आहे त्यांनी. मित्रांनो अजून बरंच मार्केट आपल्याला जायचं आहे, फूडपर्यंत लांब आहे आणि आत्ताशे आपलं अर्धी फेरी सुद्धा पूर्ण नाही झाली आणि आज गर्दी पण खूप असल्यामुळे आताशे वाजले रात्रीचे 11:30 वाजलेत, तरी फुल क्राऊड आहे पब्लिकचा. बघूया अजून आपल्याला पुढे काय काय बघायला भेटतं, तर आपण पुढे पण जाऊया. तर मित्रांनो इथे सान्या गेलाय त्या समोरच्या बुकिंग सेंटरमध्ये आणि त्यांची इच्छा जबरदस्ती होती की ह्याच्यामध्ये तुला बसायचंच आहे आणि सर्वांना खेळायचं होतं त्याच्यामध्ये जाऊन. तर सान्याने जाऊन तिकडे तिकीट बुकिंग केलेली आहे आणि अक्षय होता, प्रथमेश आणि सान्या आणि मी असे 4 जण आम्ही म्हणजे त्या गाडीमध्ये आम्ही बसलो आणि आमची एंट्री झाली बघा. तिकडे गेल्याच्या नंतर ॲक्च्युली माझी म्हणजे इच्छाच नव्हती द्यायची, कारण मला हे असं जत्रेच्या ठिकाणी आणि हे असे म्हणजे जास्त हायलाईटवाले गेम असतात ना ते मला त्याच्यापासून मला भीती वाटत होती. आणि मी याच्या आधी पण कधी पहिल्यांदाच फर्स्ट टाईम गेलेलो विरारच्या साईडला राजू पार्कला, तिथेही मला तेव्हा म्हणजे भीती वाटली. हे सर्व मला म्हणजे घाबरण्यासारख्या वस्तू मला आपलं हे वाटत होतं, त्यामुळे मी त्यामध्ये बसण्यात आळतो जास्तीत जास्त. पण मित्रांच्या जबरदस्ती मुळे ते मला तिथे जावं लागलं आणि पुढे बघा आता. तर मित्रांनो इथे आम्ही आमची बुकिंग केलेली तिकीट त्याच्या हातात देऊन आम्ही आमच्या सीट पकडायला निघालो आणि आपापल्या सीटवर जाऊन बसायचं होतं. मी आणि प्रथमेश आणि सान्या आणि अक्षय यांनी दोघांनी एक सीट पकडली होती आणि बसल्यावर असं फिलिंग वाटत होती काहीतरी एकदम खतरनाक होणार आहे. तर त्या अगोदरच मी माझी वस्तू त्या मित्राच्या हातात दिल्या, म्हणजे एक होता तिथला माणूस त्या म्हणजे ते ड्रायव्हिंग म्हणजे तिकडचे जे बघतात सर्व त्यांच्या हातात दिल्या आणि प्रथमेश आणि आम्ही सर्व 4 जण गेमसाठी रेडी झालो. ॲक्च्युली सर्वजण बिंदास होते पण माझी थोडी डेअरिंग होत नव्हती, अजून पण मी पकडून बसलेलो. आता मित्रांनो ही स्टार्टिंग होते आणि रेडी होता, आता सर्व गेम चालू करायला रेडी होता तो आणि हा गेम चालू झालेला आहे. आणि सुरुवातीला मला थोडं ओके वाटलं आणि जसं जसं ते रिंग म्हणजे ती असते ना ॲक्च्युली आता एक 4 असते त्या रिंग गाड्यांची, तर ती रिंग जशी जशी म्हणजे फिरते आणि जी परत जी स्टॉप होऊन तिकडे खेचली जाते ना तिथेच मित्रांनो आपली भीती निर्माण होते. आणि जशी जशी स्पीड वाढायला लागली तशी माझी म्हणजे छाती धडधड व्हायला लागली आणि एकदम भीती वाटायला लागली मला. ॲक्च्युली हे कधी थांबतंय याची वाट बघत होतो मी आणि माझे मित्र हे माझी मजाक नसती उडवत होते. तर ठीक आहे, छान होतं, आवडलं. निर्मळच्या जत्रेमध्ये बसलो पण थोडं चक्करसारखं पण वाटायला लागलेलं. आता बघा हा गेमला मला भीती वाटत होती ती म्हणजे सर्वात जास्त हीच राऊंडची आणि ते पुढे शेवटी मला जे त्रास व्हायचा ते झालेलं. आयुष्यात कधी बसणार नाही. मित्र धोके असतात, धोकेबाज, सगळी मित्र धोकेबाज असतात. पण मित्रांनो खरंच चक्कर वाटत होती आणि मध्ये मध्ये झटका पण येत होता, तेव्हा भीती वाटत होती. पण भारी मजा आली, 1 नंबरचा पट्टू आहे. चला बघूया आता पुढे. तर आम्हाला पुढे ना एक रेडीमेड टॅटू असतात त्याचं एक म्हणजे स्टॉल दिसलेलं आणि काही लहान मुली ते स्टॉल घेऊन बसलेला
तर वेगवेगळ्या प्रकारचे असे म्हणजे डाय असतात ते त्यांच्याकडे शाई असते. आणि म्हणजे जे टॅटू फक्त टेम्पररी असतं, 2-3 दिवस असं टिकतं. तर ते परीला आवडलं होतं. तर त्यातली एक म्हणजे डिझाईन ते परीला हातावरती ज्या काढायची होती आणि त्यातलं चॉईस करून घेतलं त्याने आणि हातावर बघा कसं काढलं ते. मोराचं म्हणजे असं पिसाऱ्यासारखं येतं ते डिझाईन आणि खूप छान वाटत होती तिच्या हातावर. आणि त्या मुलीने जी कला होती ती मला पण सुद्धा आवडली. आणि ती शाई असं आणि त्यानंतर मग ते लावणं आणि ते पुसणं एकदम सेम म्हणजे टॅटूसारखंच वाटत होतं ते. फायनली व्हिडिओ इथेच एंड करतोय. आणि निर्मलचा मला सॉरी विसरायला होतं सारखं निर्मलच्या जत्रेचा ब्लॉग आपल्याला कसा वाटला आहे कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. आणि एकदा नक्की व्हिजिट करा, खूप छान ठिकाण आहे इकडे. आणि हा मार्केट मला वाटतं किती दिवस असणार आहे, अजून एक आठवडा अजून असणार आहे. आणि ते भेट द्या नक्कीच. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये लवकरच. बाय.